राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। फहीम खानसह इतर 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नागपूर राडा प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खान त्यासहच इतर 50 आरोपींवर हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिक अपडेट आहे? नक्कीच काल मध्यरात्री नागपूर सायबर पोलिसांकडनं भारतीय न्याय संहिता कलम 152 अंतर्गत म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे। देशविघातक आणि महाराष्ट्रात तेढ निर्माण होईल असं कृत्य केलं। त्यासोबतच काही विदेशी IP ॲड्रेसवरनं असं आढळून आलेलं आहे की इथल्या दंगल घडवण्यासाठी ते व्हिडिओ जे आहे ते प्रमोट करण्यात आलेले आहे। त्यामुळेच या नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खान यासह 50 पेक्षा जास्त आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा स्वतंत्र गुन्हा नागपूरच्या या सायबर पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री DCP लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आलेला आहे आणि आता सायबर पोलीस स्वतंत्रपणे याचा तपास करतायत। संपूर्ण साहित्य जे आहे म्हणजे मोबाईल असो किंवा इंटरनेट जे वापरलं फहीम खान यांनी आणि दंगा पसरवणाऱ्या इतर आरोपींनी ते साहित्य जप्त केलं जाणार आहे आणि सायबर पोलिसांकडनं याचा तपास जो आहे तो केला जाणार आहे स्वतंत्रपणे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा जो आहे तो दाखल होणं एक काल फडणवीस यांनी म्हटलं होतं की खबरीतूनही आम्ही या आरोपींना शोधून काढू आणि कारवाई करू। तर सरकार ॲक्शन मोडवर आहे, पोलीस ॲक्शन मोडवर आहे आणि त्यामुळेच काल थेट या ठिकाणी नागपूरच्या सायबर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि 50 पेक्षा जास्त आरोपी आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि याचा टेरर अँगलही तपासला जाणार आहे। कारण की जे व्हिडिओ प्रमोट केले जात होते हिंसाचार भडकवण्यासाठी त्यासाठी IP ॲड्रेस काही बांगलादेशातील होते आणि काही इतर देशातील होते। त्यामुळे हा हे देशद्रोहाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। सोमवारी रात्री जी दंगल घडली ती भयावह होती। नागपूरच्या इतिहासात इतकी मोठी दंगल जी आहे ती नागपूरकरांनी कधी बघितलेली नाही आणि त्यामुळेच याचा जो मास्टर माइंड आहे फहीम खान ज्याचा तपास स्वतंत्रपणे नागपूर पोलीस करतायत। आता सायबर पोलीसही या सगळ्या प्रकरणात जे आहे ते उडी घेतलेली आहे आणि थेट देशद्रोहाचाच गुन्हा फहीम खान याच्यावर दाखल केलेला आहे। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपल्यासोबत DCP लोहित मतानी सर आहे। सर, तुम्ही गुगलला, यूट्यूबला आणि भारत सरकारला लिहिलेलं आहे की जे व्हिडिओज आहे संशयास्पद ते हटवण्यात यावे। हाँ, तो ये जो टोटल 172 पोस्ट जो कल रात तक आइडेंटिफाई हुए थे और आज का भी हमारा रिपोर्ट बनेगा। तो इसमें दो चीज़ें हमने की है। पहले तो उसके बारे में वो सारे URLs के बारे में IP एड्रेस, मोबाइल नंबर और इस प्रकार की जानकारी हमने उनसे मंगवाई है। दूसरा, जानकारी जैसे ही वो उनकी एकत्रित होती है तो उन सब पोस्ट को डिलीट करने के लिए भी हमने उनसे विनंती की है और उनमें से 40% पोस्ट अभी डिलीट हो भी गए हैं और जैसे कि जो कल रात तक के पोस्ट थे वो 24 घंटे के अंदर अंदर डिलीट हो जाते हैं और ये जानकारी आने में जो मैक्सिमम 72 घंटे लगते हैं, तो वो उस प्रकार से जानकारी भी हमारे पास में आने वाली है। सर, एक माहिती आहे की बाहेरचे विदेशातले काही अकाउंट्स बांगलादेश किंवा इतर त्या व्हिडिओजला प्रमोट केलं जातं हिंसा भडकवण्यासाठी, काय वास्तविकता आहे? नाही, आता ते आमची तपास चालू आहे आणि हे जे व्हिडिओज वगैरे आहे जे त्या दिवशीचे होते, लोकांनी त्यांच्या मोबाईलवर ते शूटिंग केलेली होती, ते व्हिडिओज ग्लोरीफाय करत आहे। ते सगळ्यावर आम्ही FIR करत आहे। पण यामध्ये काही असं नाही आहे की हे सगळे लोक नागपूर शहराचे आहे। ते अकाउंट वेगवेगळे बाहेरच्या शहराचे आहे आणि त्यामध्ये काही अकाउंट्स ज्यामध्ये त्यांच्या प्रोफाईलमध्ये तर काही बाहेरच्या देशामध्येच्या पण ते असं लिहिलं आहे, पण आता ते आम्ही व्हेरीफाय करत आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।